जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट आणि बँकिंग अँड फायनान्स या 3 विषयाच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, ज्यामध्ये एलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, मॉनिटरी पॉलिसी आणि सर्व्हिस मार्केटिंग अशा विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया की आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे. या तिन्ही विषयाच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकूण जी प्रश्नपत्रिका विचारली जाणार आहे ती 70 मार्काला विचारली जाणार आहे. यामध्ये परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला किमान 28 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन असणार आहे आणि पेपर हा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अपेक्षित असलेल्या लँग्वेजमधून तुम्ही ही प्रश्नपत्रिका सॉल्व करू शकता. तर चला तर मग आता आपण प्रॉपर क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत एकूण 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असे आहेत की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे टोटल 4 प्रश्न आहे. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि एका प्रश्नासाठी तुम्हाला 18 मार्क आहे. म्हणजे 18 × 54 मार्कासाठी बाकीचे प्रश्न असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 6 मार्क आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला जवळजवळ 10 मार्क असे मिळून तुम्हाला टोटल 70 मार्कांची क्वेश्चन पेपर असणार आहे. ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला 6 मार्कासाठी MCQ असणार आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे जे काही प्रश्न आहे टोटल 4 हे प्रत्येक युनिटवरती एक ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 18 मार्क्स आहे आणि यामधून तुम्हाला 4 पैकी कोणतेही 3च प्रश्न सॉल्व करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही मार्क्स आहे ते 54 मार्क्स असणार आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 6 मार्क आणि 2, 3, 4, 5 मधून तुम्हाला 54 मार्क्स असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला शॉर्ट नोट्स असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा मॅक्झिमम 5 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 2 इंची उत्तर लिहिली तर तुम्हाला 10 मार्क्स भेटून जाणार आहे. 54 आणि 10 64, 64 आणि 6 70 अशा मिळून 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. चला तर मग आता 1 बाय 1 आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग अँड फायनान्स आणि मार्केटिंग या क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया. सगळ्यात अगोदर आपण सर्व्हिस मार्केटिंग या विषयाकडे वळणार आहोत. बघा, सर्व्हिस मार्केटिंगमध्ये 1 नंबरच्या टॉपिकवर तुम्हाला कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर डिफाईन द टर्म ऑफ सर्व्हिसेस, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाईप्स ऑफ सर्व्हिसेस असा एक प्रश्न असू शकतो. किंवा असा सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके. म्हणजे जो काही तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईप्स आहे किंवा टाईप्स ऑफ गुड्स अँड टाईप्स ऑफ सर्व्हिसेस दिलेले आहे, या बाबतीत पण तुम्हाला प्रश्न असू शकतो. यामध्ये तुम्हाला जो काही महत्त्वाचा शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो तो म्हणजे कोर अँड ॲग्युमेंटेड सर्व्हिसेस. ओके. किंवा जसं मी मगाशी म्हणालो की डिफरन्स हा जो काही आहे तो प्रश्न एक तर ब्रॉड क्वेश्चनला येईल किंवा शॉर्ट नोट्सला पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि आणखीन एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स दिलेली आहे ती म्हणजे चेंजेस अँड ट्रेंड्स इन द प्रेझेंट ग्रोईंग सर्व्हिस सेक्टर. जे सेवा क्षेत्रातील जे काही विविध बदल आहेत तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर 2 नंबरचा चॅप्टर आहे तो म्हणजे डिझायनिंग सुटेबल सर्व्हिस मार्केटिंग मिक्स पार्ट नंबर 1. तर यामध्ये तुम्हाला डिझायनिंग ऑफ सर्व्हिसेस मिक्स दिलेलं आहे विथ द रेफरन्सेस ऑफ प्रोडक्ट अँड प्राईस. म्हणजे यावर आधारित तुम्हाला कोणता प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की एक्सप्लेन हाऊ टू डिझाईन सर्व्हिसेस मिक्स विथ द रेफरन्सेस टू द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजे इथे तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित समजला गेला पाहिजे. ओके. त्यानंतर इथे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे एक्सप्लेन द सर्व्हिस डिलिव्हरी प्रोसेस.
आणि शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो की प्राइसेस ऑफ सर्व्हिसेस अँड सर्व्हिस प्राइस स्ट्रॅटेजी, या दोनवरती तुम्ही काळजीपूर्वक बघा. कारण तुम्हाला प्रोडक्ट अँड प्राईस या बाबतीत जे काही प्रोडक्ट मिक्स विचारलेलं आहे ते सर्व्हिस डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी या बाबतीत सुद्धा ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 3वर आधारित जो काही ब्रॉड क्वेश्चन आहे तो आहे डिझायनिंग द सर्व्हिस मिक्स विथ द रेफरन्सेस ऑफ प्रमोशन अँड डिस्ट्रीब्युशन. तर या रिलेटेड तुम्हाला कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी, त्याचे चॅलेंजेस विथ असोसिएट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी. ओके, म्हणजे इथे सर्व्हिस कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने तुम्ही फॉलो केली पाहिजे आणि त्याच्यामधले चॅलेंजेस कोणकोणते आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो काही यामध्येच प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मॅनेजिंग द सेन्स व्हेन डेव्हलपिंग द सर्व्हिस कॅप्स. ओके, आणि एक शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो तो म्हणजे मेजरिंग सर्व्हिस क्वालिटी. या बाबतीत तुम्ही, कारण प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशन या दोन्हीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातीलच. ओके, नेक्स्ट आहे फिजिकल इव्हिडन्स वगैरे जो काही आहे त्या बाबतीत पण तुम्ही बघा. मॅनेजिंग द फर्म फिजिकल इव्हिडन्स म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशन करता, तर त्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा फिजिकल इव्हिडन्सला खूप महत्त्व आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर जो काही 5मध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल तो 4 नंबर चॅप्टरवर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथे 4 नंबर चॅप्टरवरती इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ सर्व्हिस कन्झ्युमर यावर मॅनेजिंग सर्व्हिस कन्झ्युमर किंवा मॅनेजिंग कन्झ्युमर सर्व्हिसेस परसेप्शन यावर आधारित प्रश्न असू शकतो. आणखीन यावर नेमकी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की प्रिपरेशन टू हाऊ टू डेव्हलप द कन्झ्युमर ट्रस्ट, गुडविल अँड लॉयलिटी. ओके, म्हणजे त्यांच्यातला जो काही आत्मविश्वास वगैरे आहे किंवा आपण काय म्हणू शकतो त्यांना परसेप्शन जो काही आहे त्या बाबतीत तुम्हाला हा इथे प्रश्न आहे. कन्झ्युमर किंवा कस्टमर लॉयलिटी अँड रिटेन्शन्स या बाबतीत शॉर्ट नोट्स पण तुम्ही करून ठेवा. किंवा असं येईल की डिफायनिंग अँड मेजरिंग द कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन, हा ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्ही प्रश्न करून ठेवा. तर यामध्ये आपण टोटल ब्रॉड क्वेश्चन पण बघितले चॅप्टर वाईज आणि शॉर्ट नोट्स पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण बँकिंग किंवा मॉनिटरी पॉलिसीकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉनिटरी पॉलिसीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2मध्ये जो काही ब्रॉड क्वेश्चन येणार आहे तो म्हणजे डिफायनिंग द कन्सेप्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी, एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी, किंवा ऑब्जेक्टिव्ह पण तुम्हाला कदाचित विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन द स्कोप, इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी, किंवा याच्यापैकी काही प्रश्न हे ब्रॉड क्वेश्चनला येतील, काही शॉर्ट नोट्सला पण येऊ शकतात. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी पोस्ट कोविड-19 पॅन्डेमिक अँड चॅलेंजेस ऑफ पॉलिटिकल सेनेरिओ, म्हणजे त्या जे आपण कोविड-19ची परिस्थिती झाली त्यानंतर कोणकोणते चॅलेंजेस आहेत त्या बाबतीत पण प्रश्न येऊ शकतो. किंवा मॉनिटरी पॉलिसी इन इमर्जिंग मार्केट या बाबतीत शॉर्ट नोट्स बघा. दुसऱ्या याच्यावर प्रश्न आहे तो म्हणजे मॉडर्न मॉनिटरी थिअरी, ज्याला आपण MMT असं म्हणतो. MMT बाबतीत तुम्हाला MCQ पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द फुल फॉर्म फॉर MMT, किंवा MMT स्टँड्स फॉर अशा नावाने पण एक MCQ विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द चॅलेंजेस अँड पोटेन्शियल रिस्क इन इम्प्लिमेंटिंग MMT. ओके, त्यानंतर शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे MMT फ्रॉम इंडिया पर्स्पेक्टिव्ह. त्यानंतर इम्प्लिकेशन्स ऑफ MMT अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी, हा प्रश्न तुम्ही ब्रॉड क्वेश्चनला तुम्ही करून ठेवा. मिनिंग आणि हिस्ट्री या बाबतीत शक्यतो तरी विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे, पण प्रॉस्पेक्टिव्ह किंवा पर्स्पेक्टिव्ह हा जनरली विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे मॉनिटरी पॉलिसी आणि इकॉनॉमिक ग्रोथ इन डेव्हलपिंग कंट्री, यावर आधारित तुम्हाला डिझायनिंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारलं जाऊ शकते. ती म्हणजे एक्सचेंज रेट स्टेबिलिटी, प्राईस लेवल स्टेबिलिटी और आउटपुट ग्रोथ, या तिघांपैकी एक शॉर्ट नोट्स करून ठेवा. नंतर इफेक्टिव्हनेस ऑफ मॉनिटरी पॉलिसी, एक्सप्लेन द इफेक्टिव्हनेस ऑफ मॉनिटरी पॉलिसी, असा तुम्ही महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन करून ठेवायला हवा. किंवा असं विचारलं जाईल एक्सप्लेन द रोल ऑफ मॉनिटरी पॉलिसी हीज प्ले इन द रिसेंट टाइम्स, कशा पद्धतीने मॉनिटरी पॉलिसी ही ग्रोथ करू शकते या बाबतीत तुम्ही प्रश्न करून ठेवा. आणि शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे मॉनिटरी पॉलिसी इन इंडिया. ओके, आपल्याकडे कोणकोणत्या मॉनिटरी पॉलिसी घेतल्या जातात तर त्या बाबतीत एकदा रिव्ह्यू द्यायचा आहे. ओके, म्हणजे रिसेंट पॉलिसी चेंजेस अनाऊन्स बाय RBI, हा शॉर्ट नोट्सला प्रश्न तुम्ही
करून ठेवा. टाईप्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी हा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न येऊ शकतो, किंवा इन्स्ट्रुमेंट इन मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBI, किंवा एक्सप्लेन इन डिटेल्स द RBI's इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कोणकोणती पतनियंत्रणाची साधनं आहेत. तर जसं क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आणि क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहे, म्हणजे गुणात्मक पतसाधन आणि संख्यात्मक पतसाधन आहे. कदाचित दोघांपैकी एका याच्यावर शॉर्ट नोट्स पण येऊ शकते. ओके, म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचे कोणकोणते साधनं आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवा, कारण त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असतो. किंवा एक्सप्लेन द युटिलिटी ऑफ मॉनिटरी पॉलिसी डिझाईन अँड रोल ऑफ सेंट्रल बँक्स, म्हणजे सेंट्रल बँकेची भूमिका काय आहे तो देखील प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. मॉनिटरी पॉलिसी कमिटी ऑफ RBI किंवा कंपोजिशन अँड फंक्शन हा प्रश्न शक्यतो तरी विचारण्याची शक्यता कमी वाटते मला. शॉर्ट नोट्ससाठी आला तर हा प्रश्न येऊ शकतो, पण शक्यतो तरी मी म्हणेल की इथे टाईप्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी जी काही आहे, एक्सेप्शनरी वर्सेस कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी, या दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स येऊ शकते. पण ब्रॉड क्वेश्चनला जो काही प्रश्न आहे तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBI. ओके, त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असे दोन्हीही तुम्ही शॉर्ट नोट्स दोन्हीही तुम्ही जे काही पतनियंत्रणाचे साधनं आहे ते तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आपण ॲडमिनिस्ट्रेशन सब्जेक्टकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे एलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न हा नॉलेज मॅनेजमेंट रिलेटेडच विचारला जाऊ शकतो. डिफाईन द कन्सेप्ट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, एक्सप्लेन द नेचर अँड रिलेव्हन्स ऑफ इट्स टुडे बिझनेस वर्ल्ड, म्हणजे रिलेव्हन्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट इन टुडेज कॉर्पोरेट वर्ड या नावाने ब्रॉड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. नंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो कदाचित ब्रॉडमध्ये, एक्सप्लेन द किंवा डिफायनिंग द टर्म ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, एक्सप्लेन द नॉलेज मॅनेजमेंट प्रोसेस इन डिटेल्स. ओके, त्यानंतर इव्हॅल्युशन ऑफ नॉलेज मॅनेजमेंट यावर शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. अप्रोचेस ऑफ नॉलेज मॅनेजमेंट असा सुद्धा प्रश्न शॉर्ट नोट्सला ॲज वेल ॲज ब्रॉड क्वेश्चनला येण्याची शक्यता आहे. नंतर ऑब्स्टॅकल्स इन नॉलेज शेअरिंग हा पण प्रश्न तुम्ही शॉर्ट नोट्सला करून ठेवा. दुसरा आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट. ओके, त्यामध्ये एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॉलेज शेअरिंग अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॉलेज शेअरिंग अँड एक्सप्लेन इट्स टाईप्स ऑफ नॉलेज शेअरिंग, किंवा एक्सप्लेनिंग द टूल्स अँड टेक्निक्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट या नावाने पण ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. शॉर्ट नोट्सला इथे मेजरमेंट ऑफ नॉलेज किंवा रोल ऑफ नॉलेज मॅनेजमेंट इन मॅनेजमेंट ऑफ चेंज या नावाने पण शॉर्ट नोट्स येऊ शकते. नंतर द नॉलेज मॅनेजमेंट मॅट्रिक्स या नावाने शॉर्ट नोट्स 5 मार्काला करून ठेवा. 3 नंबर चॅप्टरवर जो काही प्रश्न आहे तो म्हणजे TQM. ओके, TQMवर पण तुम्ही ब्रॉड क्वेश्चन किंवा MCQला पण हा एक प्रश्न तुम्ही करून ठेवा, कारण TQM बाबत बहुतेक वेळेस फुल फॉर्म विचारला जातो, बहुतेक विद्यार्थ्यांना तो पण फुल फॉर्म सांगता येत नाही, तर त्याकरता तो एक बघून ठेवा. तुम्हाला इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॉलेज मॅनेजमेंट, रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इट, म्हणजे इथे तुम्हाला हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल की रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन नॉलेज मॅनेजमेंट या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न करून ठेवा. नंतर CRP, TQM, ई-कॉमर्स, मार्केटिंग अँड नॉलेज मॅनेजमेंट, TQM अँड मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा फायनान्स अँड नॉलेज मॅनेजमेंट असे शॉर्ट नोट्सला तुम्हाला प्रश्न आहे. HR अँड नॉलेज मॅनेजमेंट असा पण प्रश्न येऊ शकतो. आणि लास्ट आहे ते म्हणजे नॉलेज स्ट्रॅटेजी, यामध्ये डिफायनिंग द टर्म ऑफ नॉलेज स्ट्रॅटेजी अँड एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ नॉलेज स्ट्रॅटेजी क्रिएशन. ओके, त्यानंतर दुसरा जो काही महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन मला या ठिकाणी वाटतो तो म्हणजे नॉलेज ऑडिटिंग. त्याच्याशी रिलेटेड जी काही बेंचमार्किंग मेथड आहे त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला लावू शकतात. आणि शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे नॉलेज इंजिनिअरिंग फॉर IT बेस्ड सर्व्हिसेस. ओके, तर हे करून घ्या. आणि शेवटची एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे युजिंग नॉलेज मॅनेजमेंट टू सेफगार्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ओके,
किंवा नुसतं नॉलेज ऑडिट या नावाने पण शॉर्ट नोट्स कदाचित विचारली जाऊ शकते। तर या थोडक्यात महत्त्वाचे काही प्रश्न दिलेले आहे। जवळजवळ तुम्हाला सारे जे काही प्रश्न आहे ते अभ्यासाच्या हेतूने दिलेले आहे। याच्यातील काही प्रश्न हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये येतील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महत्त्वाचे जे काही व्हिडिओज असतात ते काळजीपूर्वक बघत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतच्या सर्व अपडेट या भेटतील। यानंतर तुम्हाला परीक्षेचे लागणारे निकाल, पुढे डिग्री सर्टिफिकेट्स आणि काही महत्त्वाचे जे तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना असतील त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तसेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत देत असतो। त्यामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत फर्स्ट सेमिस्टरचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेलेच आहे। त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर। जय हिंद। धन्यवाद।